दोन भावांच्या भांडणामुळे धाराशिव मागास सरनाईकांची आता ओमराजे आणि राणा जगजित सिंह यांच्यावरती आता ढिक्कास्त्र लागण्यात आले। उमरग्यामध्ये नगरपालिकेच्या प्रचारादरम्यान सरनाईकांची टीका, सरनाईकांच्या टीकेमुळे आता नव्या वादाची शक्यता आहे। या जिल्ह्याचा विकास का खुंटला त्याचे एकच कारण आहे, दोन भावांमध्ये असलेले भांडण आणि दोन भावांच्या भांडणामुळे जिल्हा मागासलेला। जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं, मुख्यमंत्री महायुतीचे आहे, भावनिक आवाहन करून लोकांना मतं मागायची, निवडून यायचं, परत एक भावनिक आवाहन करायचं, या तुमच्या मोबाईलमध्ये छोटे छोटे रील्स टाकायचे, छोटे छोटे रील्स टाकून मी अतिवृष्टीमध्ये एवढं काम केलं तेवढं काम केलं दाखवायचं। अहो, प्रताप सरनाईक ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली, प्रताप सरनाईकने स्वतःच्या घरामध्ये दिवाळी साजरी केलेली आहे, आपल्या कुटुंबियांना पुत्र नातवांना घेऊन आला आणि धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी घेतलेली आहे, त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरी केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।